नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त धुळे महानगर मनसेचे महानगराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शहरात मराठी जनजागृती अभियान राबविण्यात आले. रिक्षांवर मराठी भाषेचे पोस्टर लावत मराठीचा सन्मान जपण्याचे संदेश देण्यात आला. राज्य शासनाच्या मराठी सक्तीच्या निर्णयानंतर रिक्षाचालकांनीही उत्साहाने या अभियानात सहभाग घेत आम्हाला मराठीचा अभिमान आहे अशी भावना व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार या महाराष्ट्रामध्ये रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर या कुठलीही प्रवासी वाहतूक करणारा हा जो वाहक असेल, चालक असेल, याला मराठी येणं अनिवार्य आहे अशा प्रकारचं परिपत्रक शासनाने काढलं आहे. आणि सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आणि संपर्क अध्यक्ष आमदार प्रकाश भोईर साहेब यांच्या सूचनेनुसार आज धुळे महानगरामध्ये या ठिकाणी मराठी रिक्षा चालक आपण कसं काय ओळखणार किंवा मराठी रिक्षा चालवणारा व्यक्ती कोण, तर अशा सूचनेचे फलक की मी मराठी बोलतो, मी मराठी रिक्षावाला, या माझ्या रिक्षात बसा, असे पोस्टर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेने महानगर धुळेच्या वतीने या ठिकाणी शहरात लावले जात आहे अनेक ठिकाणी. आणि मला सांगायला या ठिकाणी अतिशय आनंद होतोय की स्वतःहून लोक मराठी रिक्षा चालक स्वतःहून हे पोस्टर मागतायत, लावून घेतात आमच्याकडनं. आम्ही अनेक रिक्षावाल्यांना लावलं, त्यांना आनंद झाला की सन्माननीय राजसाहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कायम मराठी व्यक्तीच्या, मराठी माणसाच्या हितासाठी काम करत असते. आणि हा जो निर्णय झालेला आहे शासनाचं परिपत्रक काढायला जे सन्माननीय राजसाहेबांनी भाग पाडलेलं आहे ते फक्त सन्माननीय राजसाहेबांमुळे झालेलं आहे, याचा त्यांना अभिमान वाटतो आणि ते आमचं अभिनंदन करतायत. तर माझे लोकांना, सगळ्यांना, प्रवासींना सांगणार आहे की मराठी बोलणाऱ्या रिक्षात, ओला, उबेर जेही असेल तुम्ही करणार, त्या गाडीत जाणार, तर मराठी बोलणाऱ्या माणसाच्याच गाडीत बसा, हे मी या ठिकाणी महाराष्ट्र धुळे महानगराच्या वतीने आव्हान करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.